महिला सक्षमीकरण उपक्रम भारत सरकारच्या महिला सक्षमीकरण धोरणानुसार महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन मोफत देण्यात येईल. ॲडव्होकेट सुमित्रा सुरेश ओगले, BCom LLB, MCom LLM, वकील उच्च न्यायालय मुंबई यांनी हा निर्णय घेतला आहे. डोंबिवली स्थित त्यांच्या पार्क येथे त्यांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या अंतर्गत त्यांनी आता हा उपक्रम सुरू केला आहे. नूतनीकरण झालेल्या त्यांच्या या ऑफिसला त्यांच्या वडिलांची सुद्धा साथ आहे. या दरम्यान त्यांना मित्रमंडळी आणि परिवारांनी शुभेच्छा दिल्यात. तर आपण सामाजिक कार्याची ओढ असणारा ज्या गरजू व गरजवंत महिला आहेत त्यांना मोफत कायदेशीर सल्ला देणार आहोत. त्याकरता आम्ही सदैव तत्पर आहोत असं मत त्यांनी यावेळेस व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. माझं नाव सारिका आंबोकर. काय सुविधा द्याल तुम्ही? भरपूर खूप हुशार मुलगी आहे ती. ॲक्च्युली तिला पहिल्यापासूनच तिला कसं म्हणजे वकिली पेशा तिला पहिल्यापासूनच करायचा होता आणि ऑलरेडी तिने अगोदरपासूनच म्हणजे सगळ्या महिलांना मदत केली आहे. कोणाचं काही प्रॉब्लेम्स असेल तर तिने बऱ्याच म्हणजे चांगल्या उत्तम पद्धतीने तिने सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि खूप हुशार आहे ती. आणि अजून म्हणजे तिला आता हे तिने जे नवीन चालू केलं ऑफिस, तर या ऑफिसकडून म्हणजे आमच्याकडून सगळ्या भगिनींकडून तिला खूप शुभेच्छा. ही मावशी तिची असे आम्ही सगळे फॅमिली फ्रेंड आहोत म्हणून त्यामुळे मी तिला लहानपणापासून बघते आणि तिचा सगळा संघर्ष, तिचा प्रवास मी सगळं माझ्या डोळ्यासमोर तिला घडताना बघितलेलं आहे. पण तिचं शिक्षण, तिची नोकरी हे सगळं तिने स्वकर्तृत्वावर केले आणि त्याच्यासाठी भक्कम पाठिंबा तिचा आईवडिलांचा, मावशीचा, आमचा मिळालेला आहे. तर ही तिची मुलगी आहे. ह्या मुलीच्या सगळ्या आवडीनिवडी जोपासून तिने शिक्षण आणि नोकरी असं सगळ्या पायऱ्या ते एकटीने जबाबदारीने पार पडल्या. आणि आता तिने स्वकष्टावर अलाइड सर्व्हिसेस उघडलेला आहे. त्याचा हेतू हाच आहे की ज्या बायका आहेत ज्यांना नॉलेज नसतं, तळागाळातल्या बायका आहेत त्यांना सल्ला देणं, गाईड करणं. आणि आता आम्हाला पण काही प्रॉब्लेम असेल किंवा छोट्या गोष्टी आडल्या तर मी सुमित्राला फोन करते किंवा तिला म्हणते बाळ जरा भेटायला मला असा असा प्रॉब्लेम आहे, तर ती लगेच येते, बोलते मावशी असं कर तसं कर. तर त्यामुळे तिचा मेन हेतू हाच आहे की ज्या महिलांचं सक्षमीकरण घडवायचं आणि त्याला पाठिंबा प्रोत्साहन द्यायचं, बायकांना गोळा करायचं आणि त्यांचे जेवढे सगळे प्रश्न आहेत ते सगळे जसे सोडवता येईल तर हाच तिचा मेन उद्देश आहे. आणि त्या कार्याला आमच्या सगळ्यांच्या खूप खूप पाठिंबा आणि खूप खूप शुभेच्छा आहे. आणि तिला असं दिवसेंदिवस यश मिळत जावं आणि एक दिवशी ती खूप मोठ्या स्थानावर आपल्याला बसलेली दिसेल. सुमित्राजी, अभिनंदन. आज तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन झाले. काय सांगाल, काय हवे तुला? धन्यवाद सर प्रथम तुम्हाला. आणि मी ॲडव्होकेट सुमित्रा सुरेश ओगले आणि मी उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत आहे आणि मी महिला सक्षमीकरणासाठी कार्य करते. महिलांनी न घाबरता कायद्याची मदत घ्यावी. कोणताही त्यांच्यावर प्रसंग आला किंवा काही अडचण आली तर त्यांनी न घाबरता कायद्याची मदत घ्यावी आणि मला संपर्क साधावा. कायदा तुमच्या पाठीशी आहे. न घाबरता त्यांनी पुढे यावं आणि एक पाऊल पुढे टाकावा. त्यासाठी तुम्ही मला संपर्क करा. माझा नंबर घ्या 8452860693. मी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच कार्यरत आहे आणि पुढेही करेन. प्रथम शुभेच्छा. आज मुलीच्या कार्यालयाचं नूतनीकरण होत आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? कार्यालयाचं उद्घाटन आज झाले, खरंच आनंदाची बाब आहे. तिला पूर्वीपासूनच महिलांसाठी कार्य करण्याची, सामाजिक कार्य करण्याची हौस होती म्हणून त्यांनी वकिलीची डिग्री घेतली आणि आज स्वतःचं कार्यालय सुरू केलंय. गेल्या अनेक दिवसापासून ती महिलांसाठीच कार्य करते. महिला सक्षमीकरण धोरणानुसार ती महिलांना, गरजू, पीडित आणि ज्यांच्याकडे आर्थिक दुर्बल घटक आहेत अशा महिलांना मदत करण्याचं ती कार्य करते. आमच्या तिला खूप शुभेच्छा आहेत आणि आता स्वतःचं कार्यालय सुरू केलंय तर आता ती दुप्पट जोमाने काम करणार आहे. म्हणून आमच्या सर्व कुटुंबाच्या आणि मित्रमंडळीच्या, नातेवाईकांच्या सर्वांच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी आहेत. आपण सांगितलं की समाज कार्य करणार आहे, त्या घटकांमध्ये कशा प्रकारच्या महिलांना मदत? मोफत सल्ला. ज्या महिलांना आर्थिक दृष्टीने ज्या दुर्बल महिला आहेत त्यांना मोफत सल्ला आणि मार्गदर्शन करणं. आतापर्यंत काय काय कार्य तुम्ही केलेलं आहे?
बऱ्याच महिलांना त्यांनी मोफत मार्गदर्शन केलंय, सल्ला मसलत केलेली आहे. काही एकही पैसा न घेता ते गेल्या 2-3 वर्षापासून तेच काम करते. आता ऑफिशियल कार्यालय सुरू केलेलं आहे आणि महिलांनी खरं तर पुढे येऊन दाद मागितली पाहिजे. कारण आल्याशिवाय तर कोण घरी जाऊन सल्ला देणार नाही. तर महिलांनी ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी स्वतःहून पुढे येऊन मदत घेतली पाहिजे.